केला है। तो आर्कियोलॉजी की भाषा से एक सुंदर दफन भूमि आप यहाँ देखेंगे, जिसमें उस जमाने के जो उमराव थे, उमराव माने बहुत बड़े रिच और पद से बहुत ऊंचे, ऐसे अधिकारियों को ही दफन किया जाता था। असमानता उनमें भी थी। जो अमीर होते थे, जो बड़े पदाधिकारी होते थे, उनकी दफन भूमि अलग, औरों की अलग और औरों की अलग, उनमें भी भेद हुआ ही करता था, आज भी है। तो यहाँ पर जो दफने गए हैं, या तो वे बड़े अमीर और बड़े पदस्थ अधिकारियों को ही दफनाया गया है, और उस पर उसका नाम क्या है उस अधिकारी का, उसको कब दफनाया गया, उसकी मौत कब हुई, और उसके साथ उस व्यक्ति ने क्या कार्य किया था इस वसई में, उसका भी उल्लेख पुर्तगाली भाषा में किया गया। ये जो पुर्तगाली भाषा है, ये आज की पुर्तगाली भाषा नहीं है, ये मैंडारिन पुर्तगाली भाषा है। जैसे मराठी के भी अनेक प्रकार होते हैं। अभी ज्ञानेश्वरी की आप मराठी देखोगे तो आज के लोगों को उसको समझ पाना बड़ा मुश्किल है। फेरेरा पोर्तुगीज भाषेत फेरेरा म्हणायचे, तर फेरेरा नावाच्या पुजाऱ्यांनी, प्रिस्टनी जर बाप्तिस्मा दिला असेल तर त्या कुळाचं नाव परेरा असं झालं। ही पूर्वीची नाव देण्याची पद्धत होती। पुढे त्या परशुराम जोशींचं म्हणजे हेनरी डिकुनांचं काय झालं हे काही कळायला मार्ग नाही। इतिहासाच्या आतमध्ये दडलेली त्यांची कहाणी की शेंडी टॅक्स लावलेला होता। शेंडी टॅक्स म्हणजे पूर्वीच्या काळी प्रत्येक हिंदू, मग तो ब्राह्मण असो की कोणत्याही जातीचा असो, तो शेंडी ठेवायचा। हल्लीचे हिंदू फक्त 13वेला शेंडी ठेवतात, पण पूर्वीच्या काळी प्रत्येक हिंदू शेंडी ठेवायचा। आणि जर तुम्हाला शेंडी ठेवायची असेल तर शेंडी टॅक्स हा भरावा लागायचा, आणि तो टॅक्स फार मोठा होता। मग जर तुम्हाला शेंडी टॅक्स पे करता येत नसेल तर तुम्ही किरिस्ताव व्हा। पोर्तुगीज भाषेत ख्रिश्चन नाही म्हणत, इंग्लिशमध्ये ज्याला आपण ख्रिश्चन म्हणतो त्याला पोर्तुगीज भाषेत किरिस्ताव म्हणतात। तर तुम्ही किरिस्ताव व्हा, तर तुम्हाला तो टॅक्स माफ केला जाईल। तिसरी गोष्ट अशी होती की टेथिस नावाचा कर पोर्तुगीजांनी लावलेला। हल्ली जसा जीएसटी वगैरे असतो ना, तसा टेथिस किंवा इन्कम टॅक्स असतो तसा टेथिस, आणि हा 40% ऑफ युअर इन्कम होता। आता जर समजा तुम्ही 100 रुपये कमवले आणि त्यातले 40 रुपये टॅक्समध्ये द्यायचे असतील, तर जे गरीब आहेत, ज्यांच्या घरी 10 मुलं आहेत, त्यांना ते कसं जमणार? मग जर तुम्ही टॅक्स पे करू शकत नसाल तर ॲक्सेप्ट ख्रिश्चन, आणि त्यावर मग तुमचा टॅक्स माफ होईल। म्हणून देखील किती लोकांचं धर्मांतरण झालेलं आहे। इकडे एक जी म्हण म्हटली जाते की विहिरीत पाव टाकला आणि बाटला, ही एक म्हण आहे। जसं आपण म्हणतो ना, अधिकाऱ्याला खोका पोचवल्यानं काम झालं, काय खोका पोचवल्याने काम होत नाही, त्या खोक्यात काहीतरी द्यावं लागतं की काम होतं। पण अजून 200 वर्षांनी जर कोणी म्हटलं अरे पूर्वीचे अधिकारी कसे होते, खोके दिल्याने काम व्हायचं, खोके देणं याचा अर्थ आमिष देणं। तर पाव टाकला आणि बाटला ही म्हण आहे, पण वास्तविक ऐतिहासिक कोणत्याही दस्तावेजांमध्ये पाव टाकल्याने बाटवलं असा उल्लेख मिळत नाही। टू कोट वसईचे प्रतिष्ठित इतिहास तज्ज्ञ आहेत डॉक्टर रेजिन डिसिल्वा, ज्यांनी पोर्तुगलमध्ये जाऊन अभ्यास केला, त्यांनी पोर्तुगीजांच्या शासनावर पीएचडी केली आणि वसईच्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ते एचओडी होते। एक दिवस डॉक्टर रेजिन डिसिल्वांनी एका भर सभेमध्ये सांगितलं की वसईत धर्मांतरण कसं झालं हे जर मी सांगायला घेतलं तर 3 दिवस कमी पडतील, असं डॉक्टर रेजिन डिसिल्वा म्हणाले। त्यामुळे वसईचे धर्मांतरण झालं हे इतकं सहजासहजी झालेलं नाही। त्याची जर कहाणी सांगायला घेतली तर मला खात्री आहे प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूचे पाट वाहतील अशा पद्धतीने पोर्तुगीजांनी जुलूम करून आणि वेगवेगळ्या कूटनीती वापरून धर्मांतरण केलेलं आहे। परंतु वसईच्या आमच्या किरिस्ताव बांधवांचं वैशिष्ट्य असं की वसईकर हिंदू असो की किरिस्ताव असो, सगळ्यांचे पूर्वज एकच आहे, सगळ्यांची माती एक आहे, सगळ्यांचं रक्त एक आहे, सगळ्यांची संस्कृती एक आहे। आणि म्हणून वसईच्या किरिस्तावांनी धर्म परिवर्तन केलेलं असलं तरी त्यांच्या संस्कृतीचं परिवर्तन आणि भाषेचं परिवर्तन त्यांनी होऊन दिलेलं नाही। यासाठी वसईच्या किरिस्तावांकडून तालिया बजवीच चाहिए। किरिस्ताव बांधवांनी स्वतःच्या चर्चेसमध्ये प्रेयर्स
मराठी भाषेत सुरू केलं. त्यामुळे मराठीचा अभिमान जपणारे आमचे वसईचे किरिस्ताव बांधव आहेत. आणि एवढंच नाही तर वसईचे किरिस्ताव बांधव आणि वसईचे हिंदू बांधव हे हातात हात घालून वसईला समृद्ध करण्यासाठी कायम झटतात. आपल्या सण वार उत्सवांच्या काळामध्ये वसईतले जितके किरिस्ताव बांधव फुलं विकतात, तुळशीची पानं विकतात, ती तुम्हाला माहिती आहे, काही लोक फुलांवर थूक वगैरे लावून विकतात, तसं आमचे वसईकर किरिस्ताव बांधव कधीच करत नाही. हे वैशिष्ट्य आहे. आणि आज देखील किरिस्ताव बांधवांचं लग्न पाहिलं तर नऊवारी नेसलेल्या बायका दिसतील, हातात चुडा घालणाऱ्या बायका दिसतील, लग्नात दारापुढे केळीचे खांब वगैरे उभारले जाते. सगळी संस्कृती ही आपलीच संस्कृती पाळली जाते. त्यामुळे लग्नाच्या गाण्यांमध्ये सीता स्वयंवराची गाणी ही म्हटली जातात. त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे वसईचा बंधुभाव हा कायम टिकून आहे. कारण सगळ्यांना हे माहिती आहे की आपण मूळचे कोण आहोत. स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी म्हणून इतिहास जाणून घ्यायला इथे आलेली आहे. एकंदरीत विस्तारमध्ये आम्हाला माहिती पाहिजे आहे की वसई किल्ला हा मी गुगलवर बघतो, परंतु प्रत्यक्षात कसा बघावा, कोणत्या गोष्टी बघणं टाळाव्यात आणि बघत असताना कोणत्या पद्धतीने त्या सखोल अभ्यास केला पाहिजे. वसईच्या किल्ल्याने नागेश महातीर्थापासून ते वसईच्या किल्ल्यापर्यंतची स्थित्यंतरं बघितलेली आहेत. वसईच्या किल्ल्याने बहादूर शाहचं राज्य देखील बघितलेलं आहे, पोर्तुगीजांचं राज्य देखील बघितलेलं आहे, भोगळे राजांचं राज्य बघितलं आहे आणि शेवट मराठा आणि इंग्रजांचं राज्य देखील बघितलेलं आहे. त्यामुळे 4 राजनैतिक स्थित्यंतरं आणि तीर्थक्षेत्रापासून ते किल्ल्यापर्यंतची वाटचाल याचा साक्षीदार वसई किल्ला आहे. त्यामुळे वसई किल्ला पाहत असताना यातले तीर्थाचे अवशेष काय आहेत, मंदिरांचे अवशेष काय आहेत, यातले बहादूरशाहकालीन अवशेष काय आहेत, पोर्तुगीजकालीन अवशेष काय आहेत आणि मराठा आणि इंग्रजकालीन अवशेष काय आहेत हे बघणं गरजेचं आहे. 47 नंतरचं बघणं गरजेचं नाही, कारण 47 नंतर फक्त प्रेमाची चिन्ह आणि प्रेमाच्या कहाण्या भिंतींवर लिहिल्या गेल्या, ज्या आता किल्ला प्रेमींनी पुसून टाकल्या. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने देखील खूप चांगली मदत करून किल्ल्याचं सुशोभीकरण केलं. जी दुरवस्था झालेली होती ते घालवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पुढे यावं. त्याचप्रमाणे इतिहास तज्ज्ञ रोहित नाईक ज्यांनी इतिहासामध्ये मास्टर्स केलेले तेही आलेले आहेत. आपल्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये हिंदी साहित्यामध्ये चांगलं कार्य करणारे कृपेश पाटील आलेले आहेत. अशी वेगवेगळी अभ्यासू मंडळी. आता हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच टाईपचे पक्षी आहेत आणि हे पक्षी आपल्याला तसेच तुम्हाला दिसणार नाहीत, पण आपण बरेच जण चाललो तर त्यांना एकमेकांना इंडिकेशन देतात आणि ते एकमेकांना सांगतात की असा कोणी मोठा ग्रुप आला आहे, तुम्ही सावध राहा वगैरे, अशा टाईपचं त्यांच्या एकमेकांची भाषा बोलली जाते.